नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपल्या इकॉनॉमिक्सच्या पुढच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. इथे म्हणजे काही या पेजवरती बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, स्क्रीनवरती तुम्हाला जी दिसते ती. ओके. आता चॅप्टर 2 मध्ये आपण काय शिकणार आहोत? तर राष्ट्रीय उत्पन्न, यामध्ये जीडीपी असेल, जीएनपी असेल, एनएनपी असेल, ग्रीन जीडीपी असेल, प्लस एनएसएसओ, सीएसओ, हे आपण चॅप्टर 2 मध्ये शिकणार आहोत. चॅप्टर 2 चं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच नॅशनल इन्कम. एखाद्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न काढले तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज येतो, प्लस अर्थव्यवस्थेची दिशा व गती कळते. तसेच इतर अर्थव्यवस्थांसोबत त्या अर्थव्यवस्थेची तुलना करता येते. सायमन कुझनेट्स यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत विकसित केली. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न दादाभाई नौरोजी यांनी केला. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात याचे विवेचन केलेले आहे. देशाने कमवलेले जे आपलं थोडंफार उत्पन्न होतं ना त्या काळी, ते पण इंग्लंड आपल्या देशात कशा प्रकारे नेतो याकडे त्यांनी इथे लक्ष वेधलं. या पिळवणुकीला त्यांनी संपत्तीचा निचरा किंवा धननिस्सरण, ड्रेन ऑफ वेल्थ थेअरी असं म्हटलं. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारून गेलेला आहे की ड्रेन ऑफ वेल्थ थेअरी ही कोणी मांडली आणि ड्रेन ऑफ वेल्थ थेअरी म्हणजे काय. तर आणि या पुस्तकाचं नाव पण विचारलेलं आहे, जे की मी रेड कलर इथे केलेलं आहे ना, ते विचारून गेलेलं आहे परीक्षेमध्ये. ओके. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण जाऊया. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हे जे नमुने गोळा केले जातात त्याची पद्धत विकसित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 1947-48 मध्ये एक समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष भारतीय संख्याशास्त्रज्ञ पी.सी. महालनोबिस हे होते. आणि 1949 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी पण भारत सरकारने महालनोबिस यांच्यावरतीच टाकली. आणि जी ही समिती नेमली होती ना, तिचं नाव नाव होतं नॅशनल इन्कम कमिटी. ओके. व याचे सदस्य होते D.R. गाडगीळ आणि V.K.R.V. राव हे होते. आता ही समिती कोणती हे विचारलं जाईल आणि याचे सदस्य कोण कोण होते, अध्यक्ष कोण कोण होते हे विचारलं जाईल. तर आपले जे महालनोबिस होते त्यांची इथे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून ही सर्व माहिती लिहून घेऊ शकता. आता पुढच्या स्लाइडमध्ये इथे तुम्हाला एक तक्ता दिसत असेल. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना मायक्रो इकॉनॉमी मॉडेलनुसार फक्त कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था याचा विचार करून प्रतिमान पाहूया. आपण इकॉनॉमिक्स मध्ये पाहिलं की एक मायक्रो इकॉनॉमी असते, सूक्ष्म अर्थशास्त्र, आणि दुसरी असते मॅक्रो इकॉनॉमी म्हणजे बृहत अर्थशास्त्र. तर मायक्रो इकॉनॉमीचा विचार करून जर आपण पाहिलं तर त्यामध्ये कोणते कोणते प्रतिमान आहेत किंवा प्रकार आहेत, तर उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत आणि खर्च पद्धत. ओके. तर आता यांची व्याख्या पाहूया. उत्पन्न पद्धतीची व्याख्या काय आहे, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमविलेले उत्पन्न होय. ओके. आता उत्पादन पद्धतीची व्याख्या पाहूया. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य होय. इथे अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य ऍड झालेलं आहे. आता खर्च पद्धतीची व्याख्या पाहूया. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत कुटुंब संस्थांनी, उद्योग संस्थांनी व सरकारने केलेला खर्च आणि निव्वळ निर्यात मूल्य होय. हे जोडेलावा पद्धतीला वगैरे तुम्हाला विचारू जाऊ शकतात, त्यामुळे एवढे नीट इथे लक्षात ठेवा. आता इथे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना मायक्रो इकॉनॉमी मॉडेलनुसार फक्त कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था यांचा आपण विचार करून प्रतिमान काढलं मागच्या स्लाइड मध्ये. आता या मॉडेलमध्ये म्हणजे यामध्ये जर सरकार हा घटक वाढवला तर मॅक्रो इकॉनॉमी मॉडेल बनते. ओके. आता यामध्ये सरकार हा घटक वाढवल्यामुळे सरकारचे अप्रत्यक्ष कर आणि सबसिडी हे राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम करतात. काय काय परिणाम करतात, तर अप्रत्यक्ष कर आणि सबसिडी. पण काही सबसिडी आणि कर हे उत्पादनाचे आकारमान विचारात घेऊन आकारले जातात, तर काही सबसिडी आणि कर हे उत्पादनाचे आकारमान विचारात न घेता काढले जातात. आता हे आपण समजून घेऊया. इथे थोडं तुम्हाला कन्फ्युज झालं असेल, पण पुढच्या स्लाइड मध्ये वगैरे पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. सॉरी. हा, आता या स्लाइड मध्ये तुम्हाला पूर्णपणे कव्हर होऊन जाईल की जेव्हा आपण मायक्रो इकॉनॉमी म्हणजे कुटुंब आणि उद्योग याच्यामध्ये जेव्हा सरकार हा घटक ऍड केला ना, तर काही दोन गोष्टी असतात, एक तर सबसिडी आणि कर यांचा सुद्धा विचार करावा लागतो. पण सबसिडी आणि कर देताना ती उत्पाद आणि उत्पादन पद्धतीवरती म्हणजे आकारमान त्यांचं कधी कधी आकारमान विचारात घेतलं जातं, तर कधी कधी आकारमान विचारात घेतलं जात नाही. तर आता ह्या लेफ्ट साईडला बघा, इथे उत्पाद म्हणजे प्रोडक्ट, सबसिडी आणि कर आकारमान विचारात घेऊन प्रति एकक कर आकारला जातो किंवा सबसिडी दिली जाते.
तर हे विचारलं जाऊ शकतं की आकारमान विचारात घेऊन कशा कशावरती सबसिडी दिली जाते. तर अन्न सबसिडी ही आकारमान विचारात घेऊन दिली जाते. त्यानंतर ती खत सबसिडी, इंधन सबसिडी, शेतकऱ्यांना व विशिष्ट लाभार्थ्यांना दिली जाणारी व्याज सबसिडी, विशिष्ट लाभार्थ्यांना विमा सेवा पुरवण्यासाठी दिली जाणारी सबसिडी, हे सर्व आकारमान विचारात घेऊन दिल्या जाणाऱ्या सबसिडी आहेत. ओके. आता कर मध्ये काय, आकारमान विचारात घेऊन काय काय कोणते कोणते कर आकारले जातात, तर उत्पादन शुल्क, विक्री कर, सेवा कर, सीमा शुल्क, उत्पादन जीएसटी, हा विक्री कर आणि सेवा कर इथे वेगळा वेगळा आहे बरं का. विक्री कर वेगळा आणि सेवा कर वेगळा, हे सर्व कर आकारमान विचारात घेऊन सरकार आकारतं. ओके. आता इथे या उत्पादन म्हणजे प्रोडक्ट वरती सबसिडी आणि कर, यामध्ये आकारमान विचारात न घेता प्रति एकक कर आकारला जातो किंवा सबसिडी दिली जाते. तर इथे कोणती कोणती सबसिडी आकारमान विचारात न घेता, रेल्वेला दिली जाणारी सबसिडी ही आता रेल्वेचा आकारमान वगैरे याच्यावरती नाही ना विचारात घेतली जाणार. दुसरी आहे ती कृषी आदान सबसिडी, तिसरी आहे खेड्यांना व लघु उद्योगांना दिली जाणारी सबसिडी, चौथी आहे महामंडळे व सहकारी संस्थांना दिली जाणारी प्रशासकीय सबसिडी. ओके. आता आकारमान विचारात न घेता कोणते कोणते कर आकारले जातात, तर जमीन महसूल, स्टॅम्प शुल्क, नोंदणी शुल्क, व्यावसायिक कर, उत्पादन शुल्क, हे सर्व काय तर आकारमान विचारात न घेता हे कर सर्व आकारले जातात. ओके. आता भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या काय आहे, म्हणजे उत्पन्न आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आहे ना, तर ती भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीने एक व्याख्या केलेली आहे. ती कोणती आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या व दुहेरी मोजणे टाळून मोजलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य होय. यालाच काय म्हणतात, जीडीपी म्हणतात, म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. इथे डोमेस्टिक म्हणजे काय, तर भौगोलिक सीमेच्या आतमध्ये एका देशाच्या आतमध्ये अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या व दुहेरी मोजणी टाळून मोजलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य म्हणजे काय, तर जीडीपी. ओके. आता जीडीपी काय करतो, तर एखाद्या अर्थव्यवस्थेची एकूण अंतर्गत शक्ती दाखवत असतो. फक्त संख्यात्मक आकलन होते जीडीपी मुळे, गुणात्मक आकलन होत नाही. हे स्टेटमेंट येऊन गेलेले आहे राज्यसभा प्रिलिम्सला. भारताचे आर्थिक वर्ष कोणतं कोणतं आहे, तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे भारताचे आर्थिक वर्ष आहे. जानेवारी 2015 मध्ये के सुंदरम समितीच्या शिफारसीवरून 2011-12 हे नवीन आधारभूत वर्ष स्वीकारण्यात आले. आता आधारभूत वर्ष म्हणजे काय, 2011-12 हे बेस इयर म्हणतात आणि त्याच्यानुसार आपली तुलना केली जाते आताच्या आकडेवारीची. आता इथे आपण जीएनपी बघूया. स्क्रीनवरती तुम्हाला जीएनपी दिसत असेल. जीएनपी म्हणजे काय, खूप सोपी संकल्पना आहे, एकदम व्यवस्थितपणे मी तुम्हाला सांगतो. इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला थोडंसं कन्फ्युज होतं जीएनपी, जीडीपी, एनएनपी यामध्ये. तर जीएनपी, आता जीएनपी म्हणजे काय, याचा फुल फॉर्म आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आता इथे नॅशनल हा शब्द ऍड झालेला आहे ना, नॅशनल या शब्दावरती तुम्ही फक्त लक्ष द्या. इथे डोमेस्टिक आधी काय होतं, जीडीपी, जीडीपी मध्ये काय होतं, डोमेस्टिक शब्द होतो. तर जीएनपी मध्ये डोमेस्टिक ऐवजी नॅशनल शब्द वापरला आहे. म्हणजेच नॅशनल म्हणजे काय, देशाच्या नागरिकांनी कमावलेले उत्पन्न अभिप्रेत आहे इथे. आता देशाच्या नागरिकांनी म्हणजे काय, समजा इंडियाचे भारताचे नागरिक आहेत, आपले सिटीजन आहेत, हे अमेरिकेत जाऊ दे, इथे अमेरिकेत जाऊ दे किंवा चायनामध्ये जाऊ दे, कुठेही जाऊ दे बरं का, आपले नागरिक, भारतीय नागरिक, त्यांनी भारतामध्ये कमवलेलं उत्पन्न असू दे किंवा अमेरिकेत कमवलेलं उत्पन्न असू दे किंवा चायनामध्ये कमवलेलं उत्पन्न असू दे, हे सर्व कशामध्ये येणार, जीएनपी मध्ये येणार. म्हणजे समजा सोकियांनी परदेशात कमवलेले उत्पन्न एक्स एक्सपोर्टने दर्शवले आणि परकीयांनी या देशात कमवलेले उत्पन्न एम ने दर्शवले, तर जीएनपी चे खालील सूत्र काढता येते. जीएनपी म्हणजे काय, जीडीपी अधिक एक्स वजा एम. आता हे सूत्र तुम्हाला मी नीट समजून सांगतो. जीएनपी म्हणजे काय, आपला पूर्ण जीडीपी, याच्यामध्ये एक्स प्लस करायचं. एक्स म्हणजे काय, भारतीय जे नागरिक आहेत त्यांनी समजा अमेरिकेत जाऊन, चायनामध्ये जाऊन, कॅनडामध्ये जाऊन जे उत्पन्न कमवलेलं आहे ना भारतीय नागरिकांनी, हे ह्या जीडीपी मध्ये ऍड करायचं. ओके. आणि समजा अमेरिकेचा एखादा नागरिक असेल, त्यांनी भारतामध्ये येऊन एक कंपनी काढली, किंवा चायनाचा एखादा नागरिक असेल, त्याने आपल्या भारतामध्ये येऊन एखादी कंपनी काढली, तर ते आपल्याला मायनस करावे लागेल, कारण इथं फक्त आपल्याला आपल्या भारतीय नागरिकांचा विचार करावा लागतो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये. ओके. आय गेस मला वाटते तुम्हाला ही संकल्पना समजली असेल. जीएनपी म्हणजे काय, इथे नॅशनल या शब्दावरती तुम्ही जास्त लक्ष द्या. आता या जीएनपी मुळे काय कळतं, तर भारतात किती बाहेरून उत्पन्न येतंय हे कळतं, व भारतातून बाहेर किती उत्पन्न जात आहे ना ते पण या जीएनपी मध्ये कळतं. आता पुढची संकल्पना आहे एनएनपी. एनएनपी पण एकदम सोपी संकल्पना आहे, नेट नॅशनल प्रोडक्ट. आता आधी कसं ग्रॉस हा शब्द होता याच्या आधीच्या स्लाइड मध्ये, तर इथे ग्रॉस ऐवजी कोणता शब्द आलाय, फक्त नेट हा शब्द ऍड झालेला आहे, नेट हा शब्द. आता हा नेट शब्द म्हणजे काय, एखाद्या आर्थिक क्रियेतून बाकी राहिलेले उत्पन्न, म्हणजेच काय, येथून डी
म्हणजे डिप्रिसिएशन वजा केली जाते म्हणजेच घसारा. आता मी तुम्हाला इथे नीट समजून सांगतो. उदाहरणार्थ मी ते झेरॉक्स मशीनचं तुम्हाला उदाहरण देतो. एक झेरॉक्स मशीनवाला एक दुकानदार आहे समजा, झेरॉक्स मशीन ज्याच्याकडे आहे तो झेरॉक्स एक 2 रुपयाला एक झेरॉक्स देतो. तर या 2 रुपयामध्ये ना त्यांनी काय केलं, 25 पैशाला बाबा त्याचा कागद गेला, 25 पैशाला त्याची लाईट गेली, 25 पैशाला त्याचं दुकानाचं भाडं गेलं, आणि 25 पैशाला काही शाई वगैरे असेल इतर त्याचं कष्ट वगैरे ते खर्च गेलं, तर 1 रुपया त्याचा खर्च झाला. म्हणजे या 2 रुपयाच्या एका झेरॉक्स मध्ये त्याचा 1 रुपया खर्च झाला, तर राहिलेले उत्पन्न किती, 1 रुपये. हा राहिलेला 1 रुपये ना, हा याचा नेट नॅशनल प्रोडक्ट आहे. म्हणजे हा नेट हा याचा राहिलेला फायदा आहे याचा. तर यातून काय तुम्हाला घसारा म्हणजे डिप्रिसिएशन वजा केलं तर तुम्हाला एनएनपी मिळतो, नेट नॅशनल प्रोडक्ट मिळतं. आता एनएनपीचं सूत्र काय, जीएनपी मधून डी डिप्रिसिएशन वजा करायचा म्हणजे घसारा वजा करायचा, हे याचं सूत्र आहे. ओके, एनएनपी तुम्हाला समजलं असेल असं मी आशा करतो. पुढे आहे दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इंडेक्स. आता पर कॅपिटा इंडेक्स म्हणजे काय, तर कॅपुटा म्हणजे काय, तर डोके. कॅपिटा म्हणजे काय, तर डोके. पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीचे सरासरी उत्पन्न. आता हे कसं मिळतं, तर टोटल आपली जी जीडीपी असते ना, देशातील लोकांचे सरासरी उत्पन्न काढायचं असेल तर आपली जी जीडीपी असते ना पूर्ण, याला पॉप्युलेशनने भागायचं असतं, तेव्हा आपलं दरडोई उत्पन्न मिळतं म्हणजे प्रति व्यक्ती उत्पन्न मिळतं. आता हे सूत्र तुम्हाला इथे दिसत असेल, जीडीपी पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय, जीडीपी वजा जीडीपी भागिले पॉप्युलेशन. हे जर काढलं तर आपल्याला काय मिळतं, दरडोई उत्पन्न मिळतं. पुढच्या स्लाइड मध्ये आता इथे आपण समजून घेणार आहोत ग्रीन जीडीपी म्हणजे काय. खूप भारी संकल्पना आहे. हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन असं त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. तुम्ही काय करा, असे मराठीमध्ये थोडे हे शब्द खूप अवघड होऊन जातात, त्यापेक्षा इंग्लिशमध्ये बघा, एकदम ग्रीन जीडीपी एकदम सोपा शब्द होऊन जातो. तर जेवढे इकॉनॉमीच्या संकल्पना असतात ना, त्या इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचा प्रयत्न करा तुम्ही. आता ग्रीन जीडीपी म्हणजे काय आपण इथे पाहूया. एका बाजूला आर्थिक वाढ होत असताना नैसर्गिक स्रोत संपत जातात व पर्यावरणाचा ऱ्हास होत जातो. यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हे शाश्वत राहू शकत नाही. यासाठी 1990च्या दशकात जागतिक संस्थांनी विविध विकास निर्देशांक विकसित केले. त्यापैकीच एक म्हणजे हा ग्रीन जीडीपी होय. म्हणजे समजा आपल्या भारताने बाबा 2,000 रुपयाचं त्याचं उत्पन्न आहे, 2,000 रुपयाचं दर वर्षाला. तर या 2,000 रुपयामध्ये त्यांनी काय केलं, याच्यामध्ये तेलाचा यूज किती केला बाबा, याच्या आपल्या भूमीचा यूज किती केला, पर्यावरणाचा ऱ्हास किती केला, झाडांची तोड किती केली, हे सर्व कट करून जे उत्पन्न राहतं ते म्हणजे ग्रीन जीडीपी. आता या आर्थिक वाढीमध्ये पर्यावरणाचा झालेला ऱ्हास मोजला जातो. 2006 मध्ये चीनने ग्रीन जीडीपी मोजला, पण जीडीपी मध्ये त्यांच्या काय झालं तर 3% कमी दाखवली. ऑब्व्हियसली ती कमी दाखवणार ना, कारण आपण पर्यावरणाचा तेवढा ऱ्हास केलेला आहे. तर त्यांनी ही नंतर ही मोजणी थांबवली. ओके, कारण त्यांची जर सर्वात जास्त पर्यावरणाचा ऱ्हास वगैरे होतो तर ते ऑब्व्हियसली मोजणी थांबवणारच. भारतात पण नैसर्गिक स्रोतांची आकडेवारी मोजण्याचा पहिला प्रयत्न 1999-2000 मध्ये गोवा राज्यात करण्यात आला. इथे लक्षात ठेवा बरं का, कोणत्या राज्यात करण्यात आला, गोवा राज्यात करण्यात आला. विचारू शकतात प्रिलिम्सला हा प्रश्न. त्यानंतर 8 राज्यात प्रयत्न झाला व या पाहणीचा अहवाल किरीट पारीख समितीने 2010 मध्ये शासनाला सुपूर्द केला. ओके, 2015 अखेर भारतात पण ग्रीन जीडीपी मोजता येईल का व कसा, यासाठी तत्कालीन पर्यावरण व वन मंत्री जयराम रमेश यांनी 2011 मध्ये पार्थ दास गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ गट नेमला. हे पार्थ दास गुप्ता कमिटी लक्षात ठेवा. व पण यांनी काय, या कमिटीने काय सांगितलं की ग्रीन जीडीपी ही काहीशी अपूर्ण संकल्पना आहे, त्यामुळे इथे स्टॉप झालं हे सर्व. ओके, आता पुढे काय बघणार आहोत आपण, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स, ढोबळ राष्ट्रीय आनंद निर्देशांक. खूप म्हणजे खूप भारी संकल्पना आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे खूप, तुम्हाला इथे आवडेल ही संकल्पना. भूतानचे आपले जे चौथे राजे होते ना, जिंगमे वांगचुक यांनी 1972 मध्ये ही संकल्पना मांडली होती. ते काय म्हणले, देशाचे उत्पन्न मोजणारी ग्रॉस नॅशनल हॅपीनेस जीएनएच ही नवीन संकल्पना त्यांनी सुचवली. ते काय म्हणले, जीडीपी पेक्षा पण आहे ना जीएनएच ही महत्वाची संकल्पना आहे असं त्यांचं मत होतं. म्हणजे काय, तर आर्थिक वाढीमध्ये ज्याच्यासाठी बाबा हे सर्व चाललेलं आहे, ती मानवजातच खरी सुखी आहे का, म्हणजे आर्थिक वाढीच्या नावाखाली आपण फक्त गुलामच होत चाललो आहोत का, हे बघणे गरजेचं आहे. म्हणजे मानव खरं कोणासाठी चाललेला आहे, आर्थिक विकास का करतोय आपण, आर्थिक वाढ का होते, एवढ्या कंपन्या वगैरे का टाकतोय आपण, एवढ्या विकास का करतोय, तर ह्या मानवजातीसाठी. तर ही मानवजातच खरी सुखी आहे का आपण फक्त एक काम करायचं, 24 तासामधले 8 तास कंपनीसाठी काम करायचं आणि कष्ट करायचं, तर यासाठी आपली जी पर्सनल लाईफ आहे ती कुठे डिस्टर्ब होतीये का, तर आपल्याला आनंद किती भेटतोय, सुख किती भेटतंय, हे महत्वाचं आहे. हे भूतानचे चौथे राजे जिंगमे वांगचुक याचं म्हणणं होतं आणि आताच्या घडीला तेच एकदम बरोबर आहे असं माझं तरी पर्सनल मत आहे. त्यासाठी भूतानमध्ये काय, तर 9 आयाम, 33 निर्देशांक आणि 4 आधारस्तंभ विचारात घेतले जातात.
आता हे 4 आधार स्तंभ कोणते? तर चांगले शासन, शाश्वत आर्थिक व सामाजिक विकास, सांस्कृतिक जपणूक आणि पर्यावरणीय जतन हे 4 आधारस्तंभ आहेत. भूतानमध्ये सर्व धोरणे ही GNS म्हणजे ग्रॉस नॅशनल हॅपीनेसच्या याच्या खालीच निकषांखालीच आखली जातात. त्यांनी त्यांचं आपले कसं इथे एक नियोजन आहे त्याचा नियोजन आयोग आहे, त्याचा आता नीती आयोग झाला. तर तसं त्यांच्या इथे पण नियोजन आयोगाचं नाव बदलून पण त्यांनी आहे ना ग्रॉस नॅशनल हॅपीनेस आयोग असं ठेवलेलं आहे. हे खूप भारी संकल्पना आहे. या राईट साईडला तुम्हाला 4 पिलर दिसत असतील. कोणते कोणते 4 पिलर्स आहेत? गुड गव्हर्नन्स, मी तुम्हाला हे जे सांगितलं ना तेच इंग्लिशमध्ये दिलेले आहेत इथे. ओके. हा, आता पुढच्या स्लाइड मध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथे एक आपली जी मिनिस्ट्री आहे, प्लॅनिंग अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन कमिटी मिनिस्ट्री आहे आपली, त्याच्या अंडर आहे ना दोन दोन हे येतात, संस्था येतात. पहिला आहे NSSO आणि CSO. ही खूप इम्पॉर्टंट संस्था आहे. या NSSO वरती खूप वेळा प्रश्न विचारून गेलेला आहे. CS वरती पण राज्यसेवेला PSI स्टे असिस्टंट कंबाईनला प्रश्न विचारून गेलेला आहे. NSSO च्या अंडर ह्या 4 फील्ड येतात. हे पुढे आपण इथे मी इंग्लिशमध्ये तुम्हाला अशासाठी दिलेलं आहे किंवा तुमच्या लक्षात राहावं म्हणून. पुढच्या स्लाइडमध्ये मराठीमध्ये मी समजून सांगितलंच आहे. पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया. हा, इथे काही मिनिस्टर ऑफच्या अंडर कोणत्या येतात? NSSO आणि CSO. NSSO म्हणजे काय? ह्याच्या NSSO च्या अंडर संस्था येतात. फूड फील्ड ऑपरेशन डिव्हिजन, सर्व्हे डिव्हिजन अँड रिसर्च डिव्हिजन, डेटा प्रोसेस डिव्हिजन, कोऑर्डिनेशन अँड पब्लिक डिव्हिजन. आणि पुढे आहे CSO च्या अंडर कोणत्या येतात? नाड, ISD, MSD, SSD. हे एवढे इम्पॉर्टंट नाहीये. NSSO आणि CSO आपण बघूया. हा, CSO इथे बघा. इथे मराठीमध्ये मी सर्व सांगितलेले आहे. CSOचं CSOचा फुल फॉर्म काय आहे? सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, म्हणजेच काय केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. ह्याची स्थापना कधी झाली? 1951 मध्ये याची स्थापना झाली. याचं कार्य काय आहे? विविध केंद्रीय मंत्रालय व राज्य शासनामध्ये सांख्यिकीय समन्वय राखण्याच्या उद्देशाने याची स्थापना झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली इथे याचं मुख्यालय आहे. कोलकाता येथे पण याचं CSO अंतर्गत एक औद्योगिक सांख्यिकी केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. ओके. आता याची कार्य काय आहे? ही खूप इम्पॉर्टंट आहे. CSO ची कार्य विचारू शकतात. याची कार्य काय काय आहे? तर सांख्यिकी संबंधित क्रियामध्ये समन्वय राखणे. दुसरं कार्य आहे सांख्यिकी मानक तयार करणे व लागू करणे. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम कोण करतं? तर CSO करतं. ओके. वार्षिक औद्योगिक पाहणी तसेच आर्थिक गणना कोण करतं? तर CSO करतं. आणि IIP व CPI इंडेक्स, कन्झ्युमर प्राइस जो इंडेक्स आहे ना, तो कोण काढतो? तर CSO काढत असतो. दुसरी NSSO. NSSO बघा, या राईट साईडला मी इथे दिलेलं आहे. NSSO च्या अंडर काय काय येतात? ही आपली एक मिनिट तुम्हाला मार्करने समजून सांगतो मी. हे आपलं मंत्रालय. मंत्रालयाच्या अंडर दोन संस्था येतात. पहिली आहे CSO आणि दुसरी आहे NSSO. CSO आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिली. आता या स्लाइडमध्ये आपण NSSO पाहूया. NSSO म्हणजे काय? आर्थिक व सामाजिक नियोजन आखण्यासाठी व नियोजनातील धोरणे आखण्यासाठी NSSO ची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रीय पातळीवर नमुना सर्वेक्षण करण्यासाठी 1950 मध्ये याची स्थापना झाली व 1970 मध्ये पुनर्रचना करण्यात आली NSSO ची. NSSO च्या अंतर्गत 4 विभाग येतात, ते शेजारील तक्त्यात दिलेले आहेत. पहिला कोणता? हा SDRD म्हणजे सर्वे डिझाईन अँड रिसर्च डिव्हिजन. दुसरा आहे DPD फील्ड ऑपरेशन डिव्हिजन. तिसरा पण DPDच आहे, डेटा प्रोसेसिंग डिव्हिजन. आणि चौथा आहे CPD कोऑर्डिनेशन अँड पब्लिक डिव्हिजन. आता ह्या CPD वरती आहे ना कंबाईनला प्रश्न विचारून गेला होता की सर्वेक्षण हा अंक कोण काढतो? तर यातील CPD हा विभाग आहे ना, सर्वेक्षण हा अंक वर्षातून 2दा प्रकाशित करतो. इथे मी रेड कलर मध्ये दिलेला आहे बघा. हा कंबाईनला हा प्रश्न विचारून गेलेला आहे की सर्वेक्षण हा अंक वर्षातून 2दा कोण प्रकाशित करतं? ओके. तर नमुना सर्वेक्षणाद्वारे देशाचे आर्थिक, सामाजिक, जनसांख्यिकीय, औद्योगिक आणि कृषी संबंधित आकडेवारी गोळा करणे हा प्रमुख याचा उद्देश आहे NSSO चा. ओके. हा, आता मागची जी स्लाइड आहे ना त्याच्यामध्ये काही निर्देशांक मला तुम्हाला सांगायचे होते, तर ते राहून गेले होते. याच्यामध्ये या स्लाइड मध्ये आपण पूर्णपणे जे निर्देशांक आणि त्याचे प्रकाशक कोण कोण आहेत, याच्यामध्ये कोणत्या देश पहिला आहे आणि भारताचा क्रमांक किती आहे ना, हे आपण इथे पाहणार आहोत. ही इंडेक्स खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत. UPSC याच्यावरती डायरेक्टली प्रिलिम्सला प्रश्न विचारून गेलेले आहेत. प्लस आता राज्यसभेला पण दरवेळेस याच्यावरती प्रश्न विचारतात. ओके. यातील पहिला आहे इज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट. सिन्स 2003 पासून आकारला जातो. इथे सिन्स या शब्दाचा अर्थ काय तुम्हाला सांगू का? आता आला इथे उल्लेख म्हणून मी तुम्हाला सांगतो. सिन्स म्हणजे काय? ऍक्च्युली इंग्लिशची संकल्पना आहे. सिन्स म्हणजे काय? सिन्स 2003 म्हणजे तो आत्ता पण चालू आहे. सिन्स 2003 पासून, आता समजा 2022 चालू आहे ना, तर 2022 पर्यंत हा चालूच आहे.
2003 पासून 2022 पर्यंत काढता येते. आणि फॉर म्हणजे काय, फॉर समजा 2000 असेल तर फक्त 2000 या साली काढला होता, किंवा फॉर 2022 फक्त 2022 या सालापर्यंत काढला होता. इथे एवढं लक्षात ठेवा. ओके, आता परत आपल्या लेक्चरकडे येऊया. इज ऑफ डुईंग बिझनेस हा रिपोर्ट कोण काढतं? वर्ल्ड बँक काढते. यामध्ये रँकमध्ये पहिला रँक कोणाचा आहे या निर्देशांक इंडेक्स मध्ये? न्यूझीलंडचा पहिला रँक आहे आणि भारताचा क्रमांक यामध्ये 63 म्हणजे 63वा आहे. दुसरा इंडेक्स आहे ओव्हरऑल बिझनेस एन्व्हायरमेंट रिपोर्ट. यामध्ये प्रकाशक कोण आहे? इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट हे याचं प्रकाशक आहे. यामध्ये पहिला देश कोणता आहे? सिंगापूर, आणि भारताचा क्रमांक 27वा आहे. म्हणजे बिझनेससाठी एन्व्हायरमेंट कुठे कोणत्या देशामध्ये व्यवस्थित आहे तर ते सिंगापूरमध्ये आहे. ओके, तिसरा आहे ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स. हे कोण काढतं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काढते. यामध्ये पहिला क्रमांक आहे सिंगापूरचाच आणि भारताचा क्रमांक 68वा आहे यामध्ये. चौथा रिपोर्ट आहे वर्ल्ड कॉम्पिटेटिव्हनेस स्कोअर बोर्ड. ओके, हा रिपोर्ट कोण काढतं? IMD काढते आणि याच्यामध्ये पहिला देश आहे स्वित्झर्लंड आणि भारताचा क्रमांक 43वा आहे. इथे लक्षात ठेवा, तिसरा आणि चौथा थोडे तुम्ही कन्फ्युज होसाल की ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स हा कोण काढतो? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काढते आणि वर्ल्ड कॉम्पिटेटिव्हनेस स्कोअर बोर्ड कोण काढतो? तर IMD काढतो. पाचवा आहे एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स. हा काढतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. यामध्ये स्वीडनचा पहिला क्रमांक आहे आणि भारताचा 87वा क्रमांक आहे. सहावा आहे ICT म्हणजे काय? इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजी. हा रिपोर्ट इंडेक्स कोण काढतं? इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन आणि युनियन हा प्रकाशक आहे याचा. पहिला देश आहे आइसलँड आणि भारताचा क्रमांक आहे 134. सातवा रिपोर्ट आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स. युनायटेड स्टेट चेंबर ऑफ कॉमर्स हा रिपोर्ट काढतं. पहिला देश आहे USA आणि भारताचा क्रमांक आहे 40वा. आठवा रिपोर्ट आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. इनसेड अँड वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन हा रिपोर्ट काढते. यामध्ये पहिला देश आहे स्वित्झर्लंड आणि भारताचा क्रमांक यामध्ये आहे 57वा. इनेबलिंग ट्रेड इंडेक्स कोण काढतं? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अँड ग्लोबल अलायन्स फॉर ट्रेड फॅसिलिटेशन हा रिपोर्ट काढतं. यामध्ये पहिला क्रमांक आहे सिंगापूरचा आणि भारताचा क्रमांक आहे 102वा. तुम्ही या स्लाइडचे ना स्क्रीनशॉट काढून आहे ना एक्झामला जाण्याच्या आधी फक्त नजर फिरू शकता, किंवा आपल्या देसले सरांच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे. दुसऱ्या चॅप्टर मध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये शेवटचं पेज आहे बघा त्याचं. ओके, हा आता बस झाला. शेवट करतो मी लेक्चरचा. जाताना इथे काही संदेश देतो मी तुम्हाला, सोशल संदेश म्हणून. झाडाची कत्तल करू नका इथे कधीच. जमलं तर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा 26 जानेवारी 15 ऑगस्ट अशा दिवशी झाडं लावण्याचा कार्यक्रम हे करा. अंधांना आणि वृद्धांना जमेल तशी मदत करा. जेव्हा तुम्ही भविष्य काळामध्ये अधिकारी होशाल तेव्हा कृपया म्हणजे भ्रष्टाचार करू नका. जिथे जिथे भ्रष्टाचार होतोय ते थांबवण्याचा प्रयत्न करा. आपल्या देशाला लागलेली ही सर्वात मोठी कीड आहे असं मी म्हणेल. ओके, आजचं लेक्चर मी हे एवढं करून थांबवतो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.